हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर मला 2-3 दिवस झाले कॉमेंट्स येत आहेत की त्या कौरवकडे बघ. तर येस, तो माझ्या लिस्टवर होताच आणि मला त्याच्यावर पॉडकास्ट करायचंच होतं. आणि काल मला ॲक्च्युली चान्स होता त्याच्यावर पॉडकास्ट करण्याचा, पण बोंबडाचं पायलअप झालेलं म्हणून बोंबडाचा पहिले नंबर लावून घेतला. कारण स्पेशली असं जेव्हा टूरचे वगैरे असतात तर त्यावेळेला ते पटापट त्याच वेळेला केलेले बरे असतात, म्हणून मग मी बोंबडाचं काल पॉडकास्ट केलं. आणि आज मी एक क्विक असं मला वाटतंय अगेन की क्विक पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न करते, कारण मला जास्त काही हे नाही आहे, काही लिमिटेड पर्टिक्युलर पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सवरच मला बोलायचं आहे तुमच्याबरोबर अबाउट कौरव. तर कौरव आता सेकंड ट्रिपवर गेलेला आहे. आता बोचूबरोबर वगैरे जाऊन आला आणि आता परत अगेन आता दुसऱ्या ट्रिपला गेलेला आहे, विच इज म्हणजे हे तर नेहमीचं आहे. दरवर्षी आता वेकेशनमध्ये वगैरे त्याच्या मुलीचं वेकेशन चाललेलं आहे. बट देन अगेन त्या मुलाचं काय, रिओचं काय, रिओ तर आहेच. आणि ती दुसरी ती नाकात बोलणारी शेंबडी भमिक्षा ती पण आहेच. तर त्या दोघांच्या शाळा आणि त्यांचं काय ते महिन्याचं तर थोडं वेगळं आहे, तिचं करिक्युलम वेगळं आहे आणि त्यांना आता सुट्ट्या आहेत. पण ह्यांच्या तर शाळा आता चालू झालेल्या आहेत, तर हे पण भटकत आहेत. सो ह्यांच्याप्रमाणे सगळं काही प्लॅनिंग आणि फक्त आपल्या मुलांचं बघूनच तो सगळं प्लॅन करतो आहे. डेफिनेटली त्यांना आपण घेऊन गेला आहे दुसऱ्या मुलांना बरोबर, पण अगेन की त्या मुलांचं स्वतःचं असं काही म्हणजे त्यांना स्कूल, त्यांचं काही रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काही आहे की नाही. कालचा तुम्ही त्याचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलाच असेल, आणि ज्यामध्ये त्याने टायटल पण दिलं आहे की पहिल्यांदा भडकली. तर ती पहिल्यांदा भडकू दे, दुसऱ्यांदा भडकू दे, तिसऱ्यांदा भडकू दे, हू केअर्स मॅन. म्हणजे कोणाला काय पडली आहे की तिला काय राग आला किंवा काय झालं, कोणाला काही फरक पडत नाही आहे. सो हे एक तर बकवास असे टायटल, आणि तिला खुश करण्यासाठी आणि इतक्या दिवसांनी हसली आणि हे केलं. त्याचं तर आपण आधीच बोललेलं आहोत की हसण्याचं वगैरे काय, तर चांगली खुशच आहे ती, काही हसण्याचं वगैरे काय पहिल्यांदा आणि खूप दिवसांनी वगैरे असं हे सगळं भाकड कथा आहेत आणि खोटं आहे हे सगळं. तर आणि आता काय तर पहिल्यांदा भडकली. आणि ते जे काही सीन होता आता त्याच्याबद्दलच आपण थोडंफार बोलणार आहोत. तर पहिले जेव्हा हे लोक एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते संगमेश्वरला, तर तिथे तर एकदम असं खुश होते आणि खूप छान आणि खूप मस्त आणि छान फूड आहे त्याच्यामध्ये. मग महिना आधी म्हणाली की थोडं तिखट वाटलं, थोडं तिखट आहे. आणि इवन जेव्हा त्यांना कळलं की त्या मालकाने भेटायला बोलवलं आहे किंवा त्यांनी ओळखलं आहे, अरे इथं महिना आहे, आणि फुल फुटेज खायला. तर कधी कधी असं वाटतं ना, ह्या लोकांना ना असंच असतं की जिथे यांना अटेन्शन मिळत नाही ना, मग तिथे हे लोक असं काहीतरी अटेन्शन ग्रॅब करण्याचा वगैरे प्रयत्न करतात. की जिथे यांना ओळख दाखवली जाते, थोडंसं यांना फुटेज दिलं जातं, तर तिथे एक्स्ट्राचं चांगलं वगैरे असेल ते चांगलं, पण जास्तच असं दिलदारपणा आणि जास्तच असं दिलखुलासपणे त्यांचं प्रमोशन करतात. सो जेव्हा तिथे त्यांनी लंच केला संगमेश्वरच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा महिना म्हणजे तिच्या मते ते सोसो होतं. पण जसं तिला कळलं की आता कॅमेरा ऑन आहे आणि आपल्याला तो मालक समोर आहे आणि आपल्याला आता रिव्ह्यू द्यायचा आहे, जेव्हा त्याने विचारलं तिला की कसं होतं, कसं वाटलं तुला, तर छान वाटलं, आवडलं. आणि तो एकदम असं लहान निरागस आपण मुलीला जसं विचारतोय तसं विचारत होता. आणि असं म्हणजे गालबिल असं थोडंसं असं चिमटीत पकडून असं ओढत असं लहान. पण ही लहान नाही आहे रे बाबा, ही लहान नाही आहे, ही मोठी आहे, एकदम वयात आलेली मुलगी आहे. त्या मुलींमध्ये पण निरागसता असेल, पण हिच्यामध्ये नाही आहे. लगेच कशी अशी बाजूला होत होती आणि एकदम असं म्हणजे डिस्टन्स करत होती स्वतःला. आणि लगेच म्हणजे तिचं बॉडी लँग्वेज बघा. आणि जेव्हा त्याने विचारलं की काही गोडबीड नाही घेतलं का, काही डिझर्ट वगैरे नाही ऑर्डर केलं का, तर नाही नाही ठीक आहे, छान होतं, आवडलं वगैरे असं. म्हणजे एकदम एकदम मॅच्युअर. आणि असं कसं एखादी व्यक्ती म्हणजे खरंच असं वाटतं कधी कधी मला, असं स्वतःला फील होतं की मी लहान आहे, मी लहान मुलांसारखं चाइल्डिश बिहेव करते ॲट अ टाइम्स. पण ही चाइल्ड म्हणजे जी स्वतः लहान आहे त्या वयात आहे, म्हणजे ती वयाने जी लहान आहे अशी ही मैना,
ही माहिती नाही कुठल्या 40शीतल्या बाईसारखी अशी एकदम पोक्त आणि अशी काय बिहेव करते. आणि रील्स टाकतोय त्याच्यामध्ये तिचे अंगविक्षेप बघा, तिचे चालढाल बघा, ते कसं ते मला खरंच आता बोलायला पण कसं तरी होतं इथे. खूप विचित्र काय असं म्हणजे ते पोश्चर आहे तिचं. थोडक्यात आता तुम्ही समजून जा मला काय म्हणायचं आहे ते. तर ते पोश्चर वगैरे तिचं जे ठेवण आहे ते खूपच विचित्र आहे. आणि मग तिथे आधी ती स्पायसी स्पायसी असं करत होती आणि मग त्याच्यासमोर जाऊन एकदम असं छान आहे आणि आवडलं मला खूप असं बोलण्याचं असं म्हणजे ती बघते कसं काय आहे आणि आपल्याला कुठे काय बोलायचं आहे आणि कुठे कसे आपले शब्द फिरवायचे आहेत. हे सगळं ही सगळी नॅक आहे आणि हे सगळं ती आपल्या आईवडिलांच्याच वागणुकीतनं त्यांच्याच ट्रेनिंगमधनं ती शिकते आहे. सो आणि अजून एक पॉईंट मला इथे मेन्शन करावासा वाटतो की त्या रेस्टॉरंटवाल्याने पण ते सोलवालं मेन्शन केलं होतं. आता आय एम नॉट शुअर की तो ह्याच रेस्टॉरंटचं बोलत होता की दुसऱ्या कुठल्या तरी रेस्टॉरंटबद्दल बोलत होता ज्यामध्ये गौरवची मचमच झाली. पण त्याने पण सोल असं मेन्शन केलं होतं आणि काहीतरी स्पाइस अँड सोल अँड स्पाइस असं काहीतरी. बट जे दुसरं रेस्टॉरंट होतं जिथे याची मचमच झाली त्याच्या पण नावामध्ये सोल होतं. तर तेव्हा कौरव हे म्हणाला होता, हे मी ह्यासाठी मेन्शन करते कारण मी डॉट्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते. कारण त्यामध्ये कौरव म्हणाला की आम्ही रिव्ह्यू वगैरे चेक केला नव्हता, असं छान दिसलं म्हणून आलो. तर जर हे ते रेस्टॉरंट असेल तर ते रेकमेंड केलं गेलं होतं त्याला आणि त्यासाठी तो कदाचित आला होता किंवा मे बी हे ऑलटुगेदर डिफरंट रेस्टॉरंट होतं. पण सांगायचा मुद्दा हा की हे लोक ना माणसं पाहून आणि जिथे आपल्याला कसं काही फुटेज आणि कसं काय आपल्याला लोक ओळखत आहेत, आपल्याला भाव देत आहेत का हे हेरून त्या अकॉर्डिंगली बिहेव करतात. त्या व्यतिरिक्त अजून एक पॉईंट मला म्हणजे मी नोटीस केला तर ते मी तुम्हाला नंतर जेव्हा मी त्या मुद्द्यावर येईन त्या रेस्टॉरंटचं जे त्याने मचमच केली त्या पॉईंटवर येईन तेव्हा ते क्लिअर करेन. आता तुर्तास त्यांनी जो विला घेतलेला आहे जिथे ते राहत आहेत तर तुम्हाला समजलंच असेल की काही दिवसांपूर्वीच म्हणजे हे अलिबागला जाऊन आल्यानंतर आता हे लोक गोव्याला गेलेले आहेत. पण अलिबागची ट्रिप होण्याआधी कोणीतरी गोव्याला जाऊन आलं होतं. तर ती म्हणजे बोचू. आणि बोचू पण सेम तिचा स्टे होता. त्याच त्या रो हाऊसेसमध्ये, त्याच बंगलोमध्ये, त्याच वन ऑफ द बंगलोमध्ये तिने पण बुकिंग केलेलं होतं. सो हा रेफरन्स त्याला कुठून मिळालेला आहे हे तर तुम्हाला आता कळलंच असेल कदाचित. आधीच तुम्हाला ते तुम्ही नोटीस केलं असेल. पण त्याने कुठेही असं मेन्शन केलं नाही की बोचूकडनं तो रेफरन्स मिळाला. सो दॅट वॉज फ्रॉम बोचू आणि बोचूचं बघूनच हे लोक तिथे गेले. आणि इवन काही रेस्टॉरंट्स पण त्यांनी बोचूचेच म्हणजे जे तिच्या व्लॉगमधनंच किंवा तिने सांगितलं असेल. कारण आपण जेव्हा फ्रेंड्स भेटतो तर आपण डिस्कस करतो की अरे आम्ही पण आता जाणार आहोत, आमची नेक्स्ट ट्रिप प्लॅन आहे. तर बोचू तेव्हाच जाऊन आलेली. तर बोचू आणि सारखीच जात असते, सारखं उठायचं आणि सुटायचं. तर त्यामुळे बोचूने सांगितलं असेल की बाबा मी तर सारखी जात असते, मी तुला काय काही जागा सांगते आणि स्टेसाठी तू इथेच जा वगैरे. सो आता ह्या आधी आपण ह्यांच्या फॅमिलीमध्येच एकाचे डिफरंट चॅनल आणि सेम कॉन्टेंट बघत होतो ज्याला आपण यूट्यूबवरचं नेपोटिझम बोलतो. आणि त्यामध्ये आपण एकाच फॅमिलीचे डिफरंट मेंबर्स व्लॉगिंग करतात आणि सगळ्यामध्ये सेम बघायला लागतं. तर त्यामुळे आपण ते आधी आपल्याला असं वाटायचं. पण आता हे व्लॉगर्स जरी हे एका फॅमिलीचे नसतील तरीही हे आता असं काहीतरी फ्रेंडशिप आणि फ्रेंड्स बनून एकमेकांचं कॉन्टेंट कॉपी करू लागले आहेत. आणि आता डिफरंट व्लॉगर्स पण सेमच कॉन्टेंट आणि सेमच जागा आणि सेमच ठिकाणं एक्सप्लोअर करायला लागले आहेत. तर सगळ्यांच्या याच्यामध्ये तेच दिसतंय. आता हे झालं बोचूचं आणि कौरवचं. कारण बोचूच्या वेळेला पण आपण तोच विला आणि तेच पाहिलं. आता कौरव गेलाय तर आपण परत तेच बघतोय कौरवच्या चॅनलवर. तसंच बोंबाडचं पण तेच चाललेलं आहे. ती हाचं कॉपी करते, हा तिचं कॉपी करते. तर आता थोड्याफार फरकाने ह्यांचं कॉन्टेंट सेमच होत चाललंय. थोड्याफार फरकाने हे जे प्लेसेस एक्सप्लोअर करतात त्या सेम होत चालल्या आहेत.
ॲटलिस्ट हाहा आणि बोंबाडमध्ये काही म्हणजे खूप टाईम तरी गेला आहे. हाहा विजिट करून गेले स्कॉटलंडला आणि त्यानंतर आता बोंबाड. बट ह्यांचं तर एकदमच बॅक टू बॅक, म्हणजे आत्ताच बघितलं आणि परत आता आपण तेच दुसऱ्या चॅनलवर बघतोय असं चाललेलं आहे. त्याच्यानंतर पक्या पकाव आणि त्याचा भाऊ, त्यांचं पण लग्नाची सिरीज फुल लॉन, म्हणजे जसंच्या तसं उचलून ह्या लोकांनी व्हिडिओ टाकलेले आहेत. सो किती ते बोर करून ठेवलं आहे. म्हणजे जर तुम्हाला काही नाही आहे, तुम्ही काही असं वेगळं दाखवू शकत नाही, तर नका ना दाखवू यार. लोक आपले व्ह्यूज देत आहेत म्हणून काहीही बघायचं. खरं तर अंड्यांचीच चुकी आहे. मी अगेन हेच म्हणेन की अंडे बघतायत म्हणून ह्यांचं फळतंय, नाहीतर मग काय यांनी काय केलं असतं. ह्याच्या व्लॉगमध्ये एक एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट ह्याचं म्हटलं तर, किंवा हा काय वेगळं दाखवतो, तर तो आहे सध्या योमयोम. योमयोमपेक्षा तर योमयोमची शिशी, ते पण आता एक्सक्लुझिव्ह म्हणता येणार नाही, कारण ॲक्च्युली ते वाव चोमुडीचं ढापलेलं कॉन्टेंट आहे. कारण वाव चोमुडी पहिले फार असं त्याला शिष्य झाला आणि मी त्याचा शिष्य साफ केला, तर तिचं ते शिष्य हग्गू कंटेंट होतं. ते कॉन्टेंट आता ह्याने ढापलेलं आहे. ह्याला फार आवड आहे की त्या योमयोमला शिशी झाली आणि झाली का, आणि हे ह्याने कितीतरी वेळेला, म्हणजे ही काही दाखवण्याची गोष्ट आहे का? तुमचा मुलगा काय सोन्याचा हाकतो का, किंवा काय बाबा कसली टट्टी करतो की तो बघ बघ आता असे एक्सप्रेशन झाले, हे पण ह्याने आधी केलेलं आहे. त्याच्यानंतर आजच्या ह्याच्यामध्ये पण की शी करतोय का, कोपऱ्यात बसले का, केली झाली, म्हणजे हे काय आहे? किती घाण. काय नाही दाखवायला म्हणून तुमच्या मुलांचं किंवा काही नाही आहे, कामधंदे नाही आहेत अंड्यांना, तर ह्यांच्या मुलांची हगू बघत बसता तुम्ही. हां, तुमचं बघा तिथे बरं बटलंय, ते साफ करा जाऊन. घाण कुठचे शी फालतू, म्हणजे इतके सडके, इतके कसं काय कोण इतकं सडियल असू शकतं, मला तेच कळत नाही आहे. आता येऊया मेन पॉईंटवर, ज्याच्यासाठी स्पेशली मी आज हा पॉडकास्ट करते. सो ते रेस्टॉरंट जिथे लोक गेले होते, एकतर आपल्याबरोबर मुलं आहेत आणि त्यांना भूक वगैरे लागले. एक टायमिंग असतो, एका टाईममध्ये आपण खायला वगैरे जातो. इतर वेळेला ठीक आहे, आपण जेव्हा आपण सगळेजण असे ॲडल्ट्स कुठेतरी जातो आणि असंच आपण फिरतोय वगैरे, तर उशीर झाला वगैरे. पण स्पेशली मुलं आणि एकदम म्हणजे ज्या वयाची ती मुलं आहेत, तर एका सर्टन टाईमपर्यंत आपली पण जबाबदारी आहे की आपण त्यांना त्या सर्टन टाईममध्ये लंच आणि डिनर प्रोव्हाइड करायचे. बरं, असंही नाही की तुम्ही कुठेतरी म्हणजे असं काय साईटसीइंग वगैरे करत होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लेट झाला, असंही नाही. किंवा तुम्हाला कुठे रस्त्यात रेस्टॉरंटच मिळत नव्हतं आणि मग कधी कधी होतं ना, आपण असं आपण विचार करतो की आपण आता जेवायचं आहे, आता आपण जेवायला निघतो बाहेर, पण आपल्याला हवं तसं रेस्टॉरंट मिळतच नसतं किंवा नसतंच असं व्यवस्थित जसं हवं तसं, आणि मग ते शोधण्यातच एक तासभर वगैरे जातो. पण तुम्ही जेव्हा त्या जागी मुलांबरोबर 11 वाजता येता आणि रात्रीचे 11 वाजता, आणि नंतर मुलांना भूक लागली, मुलांचा तरी विचार करायचा, मुलांचा, ही चिडचिड जेव्हा तुम्ही करता तेव्हा फॉल्ट तुमचा आहे. कारण ती तुमची मुलं आहेत, ती तुमची जबाबदारी आहे. तुम्ही मुळातच उशिरा याल आणि मग रेस्टॉरंटवाल्याकडनं वगैरे तुम्ही एक्सपेक्ट कराल की आता लवकर द्या किंवा लवकर होऊ शकेल का. ते पण आपण रिक्वेस्ट करू शकतो, आपण बोलू शकतो की आम्ही लेट आलो आहे माहिती आहे, बट थोडं लवकर होऊ शकतं का, जरा मिळेल का, काय लवकर मिळेल, असं आपण काहीतरी असं करतो. पण तुम्ही एका ह्याच्यामध्ये जाल की अरे आपण पैसे देतोय म्हणून त्यांनी आता केलंच पाहिजे, आमच्या मुलांना भूक लागली आहे, अशी तशी थोडीच आहे, आणि माझी मुलगी तर सेलिब्रिटी आहे, तिला भूक लागली म्हणजे काय. आणि त्यात जर तुम्हाला कोणी ओळखलं नाही आणि तुम्हाला एकदम कॅज्युअली ट्रीट केला आणि एकदम जे नॉर्मली आपण जसं असतो तसंच तुम्हाला इतर लोकांसारखं वागणूक दिली, तर मग ते अशा लोकांचा ना कुठेतरी इगो हर्ट होतो. आणि तेच फर्स्ट पॉईंटला झालेलं आहे ह्याच्या बाबतीमध्ये. सो जेव्हा तुम्ही ऑलरेडी तिथे लेट पोचला आहात, 11 वाजता कुठल्या रेस्टॉरंटला जाणं विथ किड्स, हे म्हणजे ऑलरेडी यू आर लेट. आणि आता इतका वेळ तुमची मुलं तसेही थांबली आहेत, तर अजून आता ऑर्डर येईपर्यंत थांबा हे सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या मुलांना तसं समजवलं पाहिजे की आता थोडं तुम्हाला अजून वेट करावं लागेल.
कारण आता ऑर्डर दिली आहे, तर आता एक थोडा जो स्टँडर्ड टाईम आहे तेवढा तरी लागेलच. तर ते तर मुळात ह्यांनी केलं नाही. मग आमच्या मुलांना भूक लागली आहे, हे सगळं चिडचिड, हे एक्स्ट्राची रिझन्स वगैरे देणं. दुसरी गोष्ट, ठीक आहे, मी पण त्या रेस्टॉरंटचे रिव्ह्यू चेक केले. काही लोकांनी असं लिहिलं आहे, काही कॉमेंट्स आहेत, काही चांगल्याही आहेत, पण काही लोकांनी लिहिलं आहे की स्टाफ आणि रूड आहे आणि थोडं हेल्पफुल नाही आहे वगैरे, अशा कॉमेंट्स होत्या. ठीक आहे, ह्याच्या म्हणण्याप्रमाणे ह्याने ते काही चेक वगैरे केलं नव्हतं आणि जे छान दिसलं तर तो आला तिथे. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, स्टार्टिंगला जेवढं ह्याने दाखवलं, एकतर हे लोक क्लिअर काही दाखवत नाहीत, कट्स लावून दाखवतात. त्यामुळे ऑथेंटिसिटी आपल्याला काही आपण हे नाही करू शकत की काय खरंच हा जे दाखवतोय, हे जे आपण बघतोय तेच खरं आहे की नाही, की दुसरं काय आहे किंवा दुसरी बाजू काय आहे, आपल्याला ते काहीच कळत नाही. त्यात यांचे कॉमेंट सेक्शन पण ऑफ आहे. आता कॉमेंट सेक्शनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मुलं आहेत म्हणून ते कॉमेंट सेक्शन ऑफ ठेवलं आहे. तर मग जो पहिला व्हिडिओ आहे, जेव्हा हे ट्रिपला निघाले आणि पहिलाच काय असे सगळे व्हिडिओ ज्याच्यामध्ये ह्याचे, हा सगळं मुलांवर तर आहे ह्याची भिस्त, बच्चा दिखाओ पैसे कमाव तर आहे हा माणूस. हा तर मी म्हणतेच ना की हा तर हे आहे, तो अनुपम खेर आहे मोहिनीचा, म्हणजे हे माधुरी दीक्षितचा तेजाबमधला. तर लाला आहे हा. तर लालाचं काम हेच आहे की लाला मुलीला दाखवून पैसा कमवतो. तर लालाचे जर बाकीच्या व्हिडिओजचे, पॉडकास्ट म्हणत होती, व्हिडिओजला कॉमेंट सेक्शन ऑन असतं, तर लालाने आता का बंद केलं आहे? सो ते पण एक आहे की याचा अर्थ काही त्याच्यावरती दुसरे विचार किंवा काही कॉमेंट्स आणि त्याच्यातनं काही लोकांना काही, म्हणजे लोकांचं तोंड दाबण्याचंच काम झालं ना, की आम्ही जेवढं दाखवतोय तेच पहा, तुम्हाला कॉमेंट सेक्शन ओपनच ठेवणार नाही म्हणजे तुमचे विचार येण्याचा काही प्रश्नच येत नाही. सो हे तर म्हणजे दडपशाही म्हणू शकतो किंवा असंच हम करे सो कायदा, आमचं तेच खरं, माझीच लाल संघटना, हे सगळं तेच होत आहे. तर त्याच्यामुळे तोही मार्ग नाही की बाकी लोकांचं काय पर्स्पेक्टिव्ह आहे, बाकी लोकांची काय मतं आहेत, काही तिथली लोकं असतील ज्यांना काही एक्सपिरियन्स असेल तर त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केला असता, तर तेही नाही कळायला मार्ग. म्हणजे फक्त ह्याने जे दाखवलं आहे ते सुद्धा कट लावून वगैरे जे काही दाखवलं आहे, वन साइडेड दाखवलं आहे, ते वन साइडेड त्याच्यावरच आपण बिलीव्ह करायचं. हा म्हणाला यांना असं झालं म्हणून आपण तेच बिलीव्ह करायचं. पण त्यातूनही मला जे वाटलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते की असेल, चला मी म्हणते की असेल, थोडं माणुसकीच्या नात्याने त्या लोकांनी पण सर्व वगैरे करायला पाहिजे होतं. हा थॉट माझ्या पण डोक्यात आला जेव्हा वेट्टा म्हणाली की त्याने सर्व करायला नाही म्हणाला, तो म्हणाला की हे चमचा आणि म्हणजे चमचे आणि हे ठेवले स्पून्स वगैरे, तर तुम्ही वाढून घ्या स्वतःला. हा विचार माझ्याही मनात आला होता त्यावेळेला की ठीक आहे, कधी आपण असं बियॉन्ड जातो, काही ह्याच्यामध्ये लहान मुलं आहेत तर वाढलं काय, असं काय कोणी त्याचे हात छाटणार नव्हतं त्याने वाढलं असतं तर. बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जो आजचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये हे एका फॅन्सी बीच साईड असं शॅकमध्ये गेलेले आहेत. अगेन बोचू रेकमेंडेशन, बोचूज रेकमेंडेशन, कारण बोचू आधी तिथे गेलेली आहे, तर तिथे गेलेले आहेत. तर तिथे पण ह्या लोकांनी काय लॉलीपॉप, पिझ्झा वगैरे हे सगळं ऑर्डर केलं. आणि ॲट दॅट टाईम ऑल्सो, आता तुम्ही म्हणाल की ते असे आयटम होते की जे आपण असं म्हणजे आपण फिंगर फूड म्हणतो किंवा असं फास्ट फूड जे असतं तसे होते. तर त्यामुळे ते पटकन, आणि जे त्या रेस्टॉरंटमध्ये जिथे ते स्पाइस रेस्टॉरंटमध्ये जिथे हे सगळं मचमच झाली, तिथे ॲक्च्युली मेन कोर्स होता, तर ते कसं वाढून घेणार. पण वाढून घ्यायचाच प्रश्न असेल तर मग कुठेही, म्हणजे सर्विंगचाच प्रश्न असेल तर मग कुठेही सेमच हे व्हायला पाहिजे ना. बट तुम्ही नोटीस केलं तर त्या शॅक रेस्टॉरंटमध्ये ह्या लोकांनी त्यांना नाही सांगितलं की सर्व करा. तिथेही तीच मुलं होती, तिथेही तेच आईवडील होते, तेच सगळं होतं, फक्त वेळ वेगळी होती, रेस्टॉरंट वेगळं होतं. पण मी ते मुद्दामून, म्हणजे मी परत बघितलं की तिथे सर्व करतायत का नाही. पहिला एक दुसरा माणूस घेऊन आला, त्याने पण आणून ठेवलं जे काही होतं, गार्लिक ब्रेड आणि चिकन लॉलीपॉप वगैरे, आणि नंतर ती बाई एक पिझ्झा घेऊन आली, तिनेही आणून ठेवलं आणि कटलरी ठेवली, आणि हे लोक स्वतः घेत होते. मग तिथे तुम्ही एक सेकंड, पण पिझ्झा पण कधी कधी गरम असतो, नाही जमत आपल्याला घ्यायला, मुलं आहेत ना, मग त्यांना का नाही तेव्हा का नाही सांगितलं की जरा तुम्ही सर्व करता का म्हणून.
तेव्हा का तुम्ही स्वतः घेतलत? पण तिकडे तुम्ही त्यांना त्यांच्याकडनं एक्सपेक्ट केलं आणि प्लस त्याने नाही म्हटल्यानंतर तुमचा इगो दुखावला गेला आणि त्याच्यावर तुम्ही सगळं आमची मुलं भुकी आणि आम्हाला त्यांनी हे करायला पाहिजे होतं. अगेन मी म्हणते, माणुसकीच्या ह्याच्याने केलं असतं तरी ठीक होतं, करायला पाहिजे होतं. पण तुम्ही कौरवची बॉडी लँग्वेज पण बघा. जेव्हा दुसरा एक माणूस येतो सीनमध्ये, जो तिकडचा मॅनेजर किंवा जे पण कोण आहे, तर तो आला आणि जेव्हा तो कौरवला म्हणतोय की काय झालं, तर कौरव त्याला सगळी सिच्युएशन सांगतो की अरे काय किटली गरम आहे, चहापेक्षा किटली गरम आहे. तर तो त्या माणसालाही म्हणतोय की तू जा इथून. म्हणजे जो वेटर होता, जो सर्व नाही करत होता, सॉरी, जो आणत होता, तिकडच्या प्लेट्स वगैरे उचलत होता, त्यालाही तो माणूस म्हणाला की तू जा इथून. त्याच्यानंतरही या कौरवचा राग शांत झाला. आणि हां, येस, अजून एक मेन पॉईंट विसरली मी सांगायला, जे म्हणजे स्टार्टिंगला ना जेव्हा तुम्ही बघाल, तर हे मी फक्त जे दिसलंय त्याच्यावरच बोलते, की जेव्हा तो एक एक डिश आणून ठेवत होता ह्यांनी ऑर्डर केलेली, त्यावेळेला कौरवचं आणि वेट्टाचं त्याच्यासमोर जेवणाला, अन्नाला नावं ठेवून इन्स्टिगेट करणं चालू होतं. हे तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. कारण जेव्हा तो स्टार्टिंगला जेव्हा तो वस्तू म्हणजे जे पण, सॉरी, वस्तू नाही, जे फूड आहे ते आणत होता 1 बाय 1, तर तेव्हा ह्यांचं चाललेलं होतं की हे बरोबर नाही आहे, भात बरोबर नाही ना, एकदम छान नाही, बेकार आहे, मसाले भात चका लागतोय, वाटलंच मला एकदम बेकार, छान नाही ना हे, असं. म्हणजे तुम्ही बघा मंडळी, असं नसतं. म्हणजे जे दिसतं तसं असं हे नसतं. दिसण्यावर जाऊ नका, जे चांगलं दिसतं ते चांगलं असतं. हे सगळं यांचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं. त्या माणसाला मराठी समजत होतं, कारण नंतर तो मराठीमध्ये कोकणी टच होता. कोकणी लोकांना मराठी, जसं आपल्याला कोकणी बोलता येत नाही पण आपल्याला समजतं, तसं त्यांना पण मराठी समजतं. तर त्यामुळे ते कुठेतरी आता तुम्ही जिथे काम करताय तिथे तुमच्याच रेस्टॉरंटबद्दल कोणतरी बसून मुद्दामून त्या व्यक्तीला, तो पण काही दूधखोळा तर नाही आहे, त्याला कळत नाही की तुम्ही त्याला उकसवताय आणि इन्स्टिगेट करताय. आणि बरं, तुमचं झालं, तुम्ही त्याला बोलला, तो त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी बोलला, तुमची झाली बाचाबाची, तिथून उठायचं सरळ, जे तू नंतर केलंस. पण जेव्हा दुसरा कोणतरी माणूस त्या ह्याच्यामध्ये एंटर होतोय आणि जेव्हा तो तिथला मॅनेजर का कोणतो आला आणि त्याच्यानंतर तो जर तुमच्याशी चांगला, ठीक आहे, तुम्ही एका झोनमध्ये आहात, तुमचं सटकलेलं आहे, पण ह्याच वेळेला तुमचं खरं रूप कळतं जेव्हा कोणतरी दुसरं तुमच्याशी बोलायला येतं आणि ते शांतपणे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते. आणि तेव्हा तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये, जेव्हा की ऑलरेडी तुमचं भडास काढून झालेली आहे, पण तरी तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये त्याच्यावर रोप झाडायला लागतात, त्याला पण असं उलटं सुलटं बोलायला लागता. तर त्यावरून तुमची लेवल कळते की तुम्ही काय लेवलचे आहात आणि तुम्हाला किती स्वतःचा इगो तुम्हाला मोठा आहे आणि किती ते तुम्हाला ते जपायचं आहे. कारण ज्या पद्धतीने तो माणूस त्याला म्हणतोय की काय झालं, मी तुमची काही हेल्प करू का, अरे हट हट, तू काय हेल्प करणार आता, राहू दे, नाही म्हणजे मी काही हे करू का तुम्हाला सर्व, हट, नको, हट, हे काय नाही, तू काय करू नको, झालं आमचं भरलं आमचं पोट, आम्ही पोट नाही काय ते आम्हाला काय नाही, तर आम्ही काय नको आम्हाला, जे काय करायचं ते करून झालं. आणि त्याहूनही उपर हा कंटिन्यूस, म्हणजे पहिले तर त्या माणसाला इन्स्टिगेट करून झालं, मग त्याच्याबरोबर राहायचं, आणि त्याच्यानंतर हा जेव्हा दुसरा एंटर झाला तेव्हा त्याला म्हणतोय की हे कोळंबी घाण आहे आणि हां तुम्ही आम्हाला हे घातलं, ही कोळंबी घातलीत, ही कोळंबी अरे घातली म्हणजे ह्याची भाषा बघा. हा माणूस स्वतः काय, आणि जेव्हा एखादं, प्रत्येक वेळेला आपण असं एक्सपेक्ट नाही करू शकत की आपण कसंही बोललं, पैसे दिले म्हणजे तुम्ही कसंही बोलण्याचा हक्क तुम्हाला प्राप्त होत नाही. आणि पहिले तुम्ही त्या भाताला नावं ठेवत होतात, त्याच्यानंतर मग ते भाताच्या त्याच्यावरनं त्या माणसाचं, पहिले वेटरचं सटकलं, आणि नंतर मग जेव्हा दुसरा आला तेव्हा तुम्ही ही कोळंबी घातली, तुम्ही मला घातली, आणि घातली म्हणजे त्यांनी काही स्वतःहून आणून तुम्हाला सांगितलं नाही ना की तुम्ही खा म्हणून किंवा हेच खा, असं नाही सांगितलं ना, तुम्ही ऑर्डर केलीत ती. त्यात तो माणूस सांगतोय की ती ग्रिल केली आहे ना, तुम्ही ग्रिल्ड ऑर्डर केली, तुम्ही तवा ट्राय केला का, हट व्हॉट, हट, हे काय, हा काय प्रकार आहे. आणि
होऊ शकतं ना. तो माणूस तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की सर ती खराब नाही आहे. खराब वेगळं असतं. आम्ही तुम्हाला काही खराब काही असं घातलेलं नाही आहे, दिलेलं नाही आहे. सॉरी, मी पण काय घातलेलं याचं दिलेलं नाही आहे. ते कधी कधी ग्रिलमध्ये तसं चुई होऊन जातं. तर तुम्ही तवा ट्राय केला तर तुम्हाला कळेल फरक. पण ना, हा त्या ह्याच्यात आहे समजून घेण्याच्या ह्याच्यात, आणि वरून ह्याचं हडतूडचं एकदम ती लँग्वेज ह्याची. म्हणजे मी ना दरवेळेला मंडळी, मी खरंच तुम्हाला अगदी मनापासून सांगते की प्रत्येक वेळेला ना, जेव्हा मी 2-3दा ते बघितलं, कारण मला पॉडकास्ट करायचा होता पॉईंट काढण्यासाठी, प्रत्येक वेळेला ना ते मला असं एकदम असं पिंच झालं, आणि प्रत्येक वेळेला मला असं ना ते असं धस्स झालं. असं आपण एन्जॉय करायला गेलोय ना, येतात बरे वाईट एक्सपिरियन्स, ते तेवढ्यापुरतं हे करून सोडायचं. असं नाही की आपण म्हणजे आपण आपली इमेज अशी करून टाकायची आणि मग नंतर तिथे बसून ते खायचं. ते माझ्या घशाखालीच उतरलं नसतं ॲट फर्स्ट प्लेस. आणि खरंच म्हणजे जेव्हा जी व्यक्ती जसं बोलते तसं आपण त्या व्यक्तीशी बोललं पाहिजे. जर कोण आपल्याशी, जर माझं एखाद्या व्यक्तीशी काहीतरी बाचाबाची झाली, पण दुसरी जर व्यक्ती येऊन माझी जर समजूत काढते ना, तर मी त्याच झोनमध्ये राहून त्या व्यक्तीशी आरडाओरडा आणि भांडाभांडी आणि पूर्ण तिच्यावर शेकवणार नाही. मी पण जसा तिचा टोन असेल त्याच ह्याच्यामध्ये मी स्वतःला हे करेन, मोल्ड करेन, आणि मी पण माझं स्विच करेन, माझा जो हे आहे. कारण कधी कधी आपण आपल्याला शांत करायला कोणीतरी येतं. आणि ऑब्व्हियसली जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तिथे जाऊन तुम्ही जर असंच म्हणालात की हेच बरोबर नाही आहे आणि हे खराबच आहे आणि यांचं हे असंच आहे, तर यू कॅनॉट एक्सपेक्ट की तुम्हाला तिथे रिस्पेक्ट केलं जाईल आणि तुमचं म्हणणं मान्य केलं जाईल. जसं की काल पण त्या कॉमेंटमध्ये, अगेन मी त्या कॉमेंटचा विषय घेते, खरं मला ते असं काही हे नाही आहे, पण मी जस्ट एक्झाम्पल म्हणून आता कोइन्सिडेंटली, की काही लोक असतात अशी, काही नाही तू मान्यच कर, नाही तू चुकीचं आहे, तुम्ही मान्यच करत नाही. हे आपल्या जनरल आयुष्यात पण होतं की लोक म्हणतात की मान्य करायला काय हरकत आहे, पण का कोण मान्य करेल? जर त्या व्यक्तीला वाटतं आपण नाही चुकीचे, तुम्ही मान्य कराल का? जर कौरवला सांगितलं असतं की तू मान्य कर की तू उद्धट आहेस, तू भांडखोर आहेस, तुझी बायको नकचडी आहे, तो मान्य करणार का? नाही ना. मग तसं आपण दुसऱ्याकडनं एक्सपेक्ट नाही करू शकत ना की समोरचा मान्य करेल. तो माणूस म्हणतोय की मी चेंज करून आणून देतो, दुसरं त्याने उचललं पण तो नको, माझं आता मनच उडाला, आम्हाला नको आहे आणि नाही खायचं हार्टबीट. अरे ठीक आहे, मग काय बोलणार ना तो? ती व्यक्ती हेच म्हणणार की ठीक आहे, इट्स युअर कॉल. ते पण ह्यांना नाही. मग घरी जाऊन ते पण बडबडत होते की ते म्हणाले ठीक आहे मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. मग काय बोलणार? तुला ऑप्शन दिले, तुझी समजूत काढायचा प्रयत्न केला, त्यांच्या परीने जे होत होतं त्यांनी केलं. भले त्यांची चूक झाली, ते चुकीला रेक्टिफाय करण्याचा पण प्रयत्न केला, पण तू जर असंच, तुला काय हवं आहे ते त्यांना समजतच नाही आहे, तुला ना चेंज करून हवं आहे, मग उशीरच झाला आहे, मग माझे मुलंच भुकेली आहे, मग असं तसं, मग नाही ना. तू समस्याच सांगतोय भावा, समाधान पण दे, कोणतरी त्या समस्येचं निराकरण करते, तर ते पण तुला नको आहे, मग काय बोलणार? जा. तर ही काकूबाई मायना पण घरी गेल्यावर माझी तर झोपच उडाली. मला इतकी झोप येत होती डॅडी, मला झोप येत होती, पण हे सगळं बघून माझी तर झोपच उडाली. भूक नाही मेली? हां, एखादं मूल असतं ना, त्याचं भूक मेली असती, ते म्हणालं असतं की नको मला खायला, काय तुम्ही लोक सगळीकडे जाऊन नुसते तमाशे करता. भूक मेली माझी, तुझी फक्त झोपच उडाली. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा तिथे रेस्टॉरंटमध्ये होते तेव्हा ते प्रॉन्स कडक झाले होते, खराब झाले होते, चिवड झाले होते. आणि घरी येताच म्हणजे घरच्या व्हर्जनमध्ये जेव्हा त्यांनी सगळा किस्सा परत सांगितला, त्यावेळेला कौरव म्हणतो की लिबलिबीत होते, लिबलिबीत. अरे लिबलिबीत आणि काय ते चिवट, हे दोन एकदम ऑल टुगेदर वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक एका टोकाचं आहे तर दुसऱ्या टोकाचं आहे. म्हणजे एकदा तुम्ही म्हणताय की रेस्टॉरंटमध्ये की ते चिवट आहेत आणि घरी येऊन तुम्ही त्यालाच म्हणताय की ते लिबलिबीत आहेत, याचा अर्थ तुम्ही सपशेल खोटं बोलत आहात. काहीही नव्हतं, तुम्हाला माहिती होतं ते तसंच असतं. तुम्ही ते ऑर्डर केलेलं, तुम्ही स्वतः ऑर्डर केलेलं आहे, ते कोणी तुम्हाला आणून जबरदस्ती दिलेलं नव्हतं. पण तेच आहे की कुछ भी. आणि खरंच म्हणजे काल मला असं ते बघून असं रिअलाईज झालं की ही मायना ही अशी का आहे. सो हे रक्तातच आहे त्यांच्या. सो हे थोडंफार बघा, छोटं नाहीच झालं पॉडकास्ट.
एकच मुद्दा होता, पण त्याच्यामध्ये पण किती त्याला वेगवेगळे हे होते, कंगोरे होते, काय म्हणतात त्याला, कंगोरेच म्हणतात वाटतं. सो जे मला वाटलं, जे मी नोटीस केलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं. तुमचा पण दुसरा काही पर्स्पेक्टिव्ह असेल तर तुम्ही किंवा माझ्याशी सहमत असाल तर दोन्ही तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय बाय, मासलामा. हॅव अ ग्रेट वीकेंड.